आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचं वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं. अनेकांना वाटतं लोणचं बनवणं खूप अवघड आहे किंवा ते लवकर खराब होतं, पण असं अजिबात नाही आहे. काही स्टेप्स आणि ट्रिक्स फॉलो केले तर तुमचं लोणचं नक्कीच मस्त बनेल. हे लोणचं मी जवळपास 15 ते 20 दिवसांपूर्वी बनवलं होतं. त्यामुळे आज जवळपास 20 दिवसानंतर ते किती मुरलं आहे, त्याचा रंग कसा आला आहे, त्याची चव कशी झाली आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी रुचिता आपल्या रुचकर चव चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी बाजारात खास लोणच्याच्या कैऱ्या मिळतात. कैऱ्या निवडताना ते नेहमी हिरव्या, टवटवीत, कडक आणि ताज्या असाव्यात. पिवळसर किंवा नरम कैरी लोणच्यासाठी अजिबात वापरू नका, कारण त्या कैरीच्या लोणच्याला बुरशी येऊन ते खराब होण्याची शक्यता असते. आता या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या आणि कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. कैऱ्या धुतल्याने त्यावरील चीक असेल किंवा काही धूळ असेल तर ते सगळं निघून जाईल. आता या कैऱ्या फोडून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर आंबे फोडणी असेल तर तुम्ही घरीच फोडून घेऊ शकता, नाहीतर बाजारात जिथून कैऱ्या घेतल्या आहे तिथे बहुतेक विक्रेत्यांकडे आंबे फोडायची सोय असतेच. त्यांना सांगितलं की ते कैऱ्या व्यवस्थित फोडून देतात. कैऱ्याचे तुकडे करताना मध्यम किंवा लहान आकाराचे तुकडे करून घ्या. मोठे तुकडे केले तर ते मुरायला जास्त वेळ जाते. त्यानंतर प्रत्येक फोडींमधील कोयच्यामधली बी काढून टाकायची आहे. हा भाग पूर्णपणे वेगळा केला की कैऱ्या लोणच्यासाठी अगदी तयार होतात. आता आंब्याच्या फोडी एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्या. मी इथे 5 किलो आंब्याचं लोणचं बनवत आहे, त्यामुळे या प्रमाणानुसार 5 ते 6 चमचे हळद घातली आहे आणि त्यानंतर 1 वाटी मीठ घातलं आहे. आता जरी मीठ किंवा हळद कमी वाटत असली तरी त्यानंतर ते आपण वाढवून घेऊ शकतो. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे हळद आणि मीठ फोडींना लावून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, कैऱ्या नेहमी स्टीलच्या भांड्यातच घ्या. जर्मन, पितळ, ॲल्युमिनियम किंवा इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांचा वापर करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणचं बनवताना वापरण्यात येणारे प्रत्येक भांडं, चाळणी, चमचा, परात हे सगळे भांडे पूर्णपणे कोरडे असले पाहिजेत, कारण थोडाही ओलावा राहिला तर लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि ते लवकर खराब देखील होऊ शकतं. त्यामुळे स्वच्छता आणि कोरडेपणा या 2 गोष्टींची विशेष काळजी घ्या. या स्टीलच्या भांड्यात घेतलेल्या कैरींना हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 तास किंवा शक्य असेल तर रात्रभर असंच झाकून ठेवा. आता तुम्ही पाहू शकता कैऱ्यांना छान पाणी सुटलं आहे. आता या फोडी चाळणीत काढून पूर्णपणे निथळून घ्या. त्यानंतर या फोडी स्वच्छ कॉटनच्या कापडावर किंवा ओढणीवर पसरवून पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हात या फोडी वाळवून घेऊ शकता, पण सध्या पावसाळा चालू असल्यामुळे ऊन नाही, म्हणून मी घरात फॅनखाली 3 ते 4 तास हे सुकवून घेणार आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कैरीच्या फोडी पूर्णपणे कोरड्या झाल्या पाहिजे. त्यामध्ये ओलावा किंवा पाण्याचा एकही अंश राहता कामा नये, कारण फोडींमध्ये ओलावा राहिला तर ते खराब होण्याची शक्यता असते. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामुळे फोडींमधील अतिरिक्त पाणी निघून जाते. त्यामुळे लोणच्यात ओलावा राहत नाही आणि ते जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने लोणचं बनवून साठवून ठेवलं तर ते 2 ते 3 वर्ष देखील चांगले टिकून राहते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आता लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. जिरं, तिखट, मीठ, तयार लोणच्याचा मसाला, गूळ, लवंगा, मिरे, बडीशेप, गड्याचा हिंग घेतला आहे इथे मी आणि मोहरीची डाळसुद्धा घेतली आहे. गूळ इथे जरी कमी दिसत असेल तरी अर्धा किलो गूळ मी या रेसिपीसाठी वापरला आहे. तुम्ही कैरीच्या आंबटपणा बघून गूळ कमी जास्त करू शकता. आता आपल्याला जिऱ्याची पावडर करायची आहे. त्यासाठी मी इथे जिरं घेतलं आहे. जिऱ्याची पावडर मी घरीच ताजी करून घेणार आहे, कारण घरी भाजून जिऱ्याच्या जिऱ्याच्या पावडरची चव आणि सुगंध रेडीमेड किंवा विकतच्या पावडरपेक्षा खूप छान येते. त्यामुळे शक्यतो जिऱ्याची पावडर घरीच करून वापरा. जिरं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. आता गॅस बंद करा. कढई गरमच असेल. आता त्या गरम कढईमध्ये मोहरीची डाळ घाला आणि फक्त 1 ते 2 मिनिटे परतून घ्या. मोहरीची डाळ भाजायची नाही आहे, फक्त त्यातला ओलावा निघून जाईल इतकीच परतायची आहे. त्यानंतर जिरं पूर्ण थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्या. आता लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी सगळं साहित्य रेडी आहे. आता आपण पुढची स्टेप करूया.
आता एका कढईमध्ये साधारण 1 लिटर शेंगदाण्याचं तेल गरम करून घ्या. गरज पडली तर नंतर आणखी तेल आपण घालू शकतो. मी सुरुवातीला 1 लिटर तेल गरम करत आहे. तेल चांगलं कडक गरम झालं की गॅस बंद करा आणि तेल कोमट होईपर्यंत वाट बघा. तेल कोमट झालं की सर्वप्रथम मोहरीची डाळ घाला. हे आता आपल्याला तेलात सर्व मिक्स करून घ्यायची आहे. मी इथे हिंगाची पावडर करून घातलं आहे. त्यानंतर जिऱ्याची पावडर घालायची आहे. आता लाल तिखट घातलं आणि त्यानंतर विकतचा तयार लोणचे मसाला घातला आहे. या लोणचं मसाल्यामुळे लोणच्याची चव आणखी खुलून येते. आता गूळ, लवंगा, मिरे, मीठ, बडीशेप हे सगळं साहित्य आपल्याला तेलात घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता 15 ते 20 मिनटं असंच कोमट तेलात राहू द्या. हे छान मुरते इतक्या वेळात. यावेळेस मसाल्याचा टेस्ट आणि सुगंध तेलात छान उतरतो. त्यानंतर हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्या. मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच आंब्यांच्या फोडीमध्ये घालायचा आहे. गरम किंवा कोमट मसाला फोडींमध्ये घालू नका, त्यामुळे लोणच्याची टिकाऊपणा थोडी कमी होऊ शकते. इतक्या वेळेत फॅनखाली ज्या आंब्याच्या फोडी सुकायला ठेवल्या होत्या, आता त्या पूर्णपणे कोरड्या झाल्या आहे. आता पूर्णपणे थंड झालेला मसाला एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये या सुकलेल्या आंब्यांच्या फोडी घाला आणि सर्व फोडींना मसाला पूर्णपणे लागेल अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. फोडी घालताना घाई करू नका. थोड्या थोड्या प्रमाणात घाला आणि प्रत्येक फोडींमध्ये मसाला एकजीव करून घ्या. आता तुम्ही बघू शकता आंब्यांच्या फोडी आणि मसाला अगदी छान एकजीव झाला आहे. आता या भांड्यावर झाकण ठेवून 5 ते 6 तास किंवा शक्य असेल तर रात्रभर असंच मुरू द्या. सकाळी झाकण उघडून पाहिलं तर तुम्हाला दिसेल लोणच्याने छान तेल सोडलेलं आहे आणि मसालाही फोडींमध्ये छान मुरला आहे. त्यानंतर लोणचं स्वच्छ काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवा. अशा पद्धतीने तयार केलेलं लोणचं खूप दिवस छान टिकते. आता तुम्हाला जवळपास 20 दिवसानंतर लोणचं कसं दिसत आहे ते सुद्धा दाखवणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक आंब्याच्या फोडीला मसाला किती छान मुरला आहे. प्रत्येक फोड मसाल्याने मस्त माखलेली आहे आणि लोणच्याला सुंदर रंगही आला आहे. आता एक फोड मी हाताने दाबून दाखवते. तुम्ही बघू शकता फोड खूप छान मुरलेली आहे आणि खाण्यासाठी अगदी तयार झाली आहे. असं हे लोणचं जवळपास 20 दिवसानंतर खाण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होते. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. रोजच्या वापरण्यासाठी मोठी बरणी वारंवार उघडू नका. मोठ्या बरणीतून थोडं लोणचं स्वच्छ चमच्याने काढून एका लहान काचेच्या भरणीत भरून ठेवा आणि रोजच्या जेवणासाठी त्याच भरणीचा वापर करा. त्यामुळे मोठ्या बरणीतलं लोणचं वारंवार उघडावं लागत नाही आणि त्यामध्ये ओलावा जाण्याची शक्यता कमी होते आणि हे लोणचं जास्त काळ टिकून राहते. लोणचं काढताना नेहमी स्वच्छ आणि कोरडाच चमचा वापरा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि रुचकर पदार्थ खात राहा. धन्यवाद.